संपूर्ण अदानीचा प्रकल्प जुन्नर तालुक्यात नकोच. हा प्रकल्प जर झाला तर आदिवासी भागातील जनतेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तुम्ही सत्तेमधले तुमचा पक्ष आहे, उपोषणाचा 5वा दिवस आहे, तुम्ही एकदाही इकडे फिरकला नाहीत. खरं तर वाणी साहेब, अदानी प्रकल्प आपल्या आदिवासी भागामध्ये होतोय हे जेव्हापासून कळाल्यापासून म्हणजे आपल्या ही काही राजकारणी श्रेयवादाची लढाई नाही आहे. हा आपल्या तालुक्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि हा जर कुठल्या समाजाच्या मुळावर त्या ठिकाणी येत असेल आणि त्याचा कुठला फायदा होणार नसेल तर अशा प्रकल्पाला सत्तेत असलो तरी शेवटी लोकांबरोबर असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या प्रकल्पाला आमचा विरोध आहेच, असं काही नाही आहे. सुरेश भाऊंनी 9 ऑगस्ट जो आपला आहे तशी क्रांती दिन आहे त्या दिवशी त्या अगोदरच जाहीर केलं होतं का मी त्या विरोधात उपोषणाला बसणार. आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं. आणि सर्व करत असताना मी गेले 4-5 दिवस त्याची माहिती त्या ठिकाणी घेत होतो. हा प्रकल्प नेमकी काय आहे, किती क्षेत्र जाणार आहे, किती लोकांना त्याचा, आणि म्हणून हा प्रकल्प खऱ्या अर्थानं लोकांना विश्वासात घेऊन, लोकांना त्या ठिकाणी सांगून, त्या लोकांचं म्हणणं ऐकून खरं तर हा प्रकल्प त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. मला वाटतं 2022 पासून त्याची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे. आणि मग असं असताना देखील जर लोकांचा त्या ठिकाणी विरोध आहे, त्या लोकांचे आज मला वाटतं तिथं मिटिंगा घेतल्या नाही, त्या लोकांना विश्वासात घेतलं नाही, कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या नाहीत आणि अचानक येऊन तर तुम्ही हे करणार असं तर हे कुठं ते समाज किंवा आपला तालुका हे खपून घेणार आहे. शेवटी जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला आहे. आणि या पर्यटन तालुक्यामध्ये पूर्वीच्या काळीचा जो नाणेघाट आहे, म्हणजे जिथून खऱ्या अर्थानं व्यापार व्हायचा ती खऱ्या अर्थाने ती भूमी आहे. आणि म्हणून अशा भूमीवर तिथं अन्याय होणार असेल आणि तिथला शेतकरी, तिथला आमचा आदिवासी शेतकरी जर भूमिहीन होणार असेल तर आपण त्या प्रकल्पाला विरोध करणं किंवा त्या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही आहोत हे खऱ्या अर्थाने सांगण्यासाठी आहे. हे सगळं होत असताना खरं तर मी जी काही माहिती घेतली ती माहिती जी 21 तारखेला ते हे करणार आहेत, सुनावण्या घेणार आहेत, त्या संदर्भात आम्ही जी वेळेस माहिती घेतली, लोकांच्या तीव्र भावना, लोकांचा विरोध, लोकांचा आक्रोश हे पाहिल्यानंतर खरं तर तिथल्या त्या सुनावणीला खऱ्या अर्थानं एवढा तीव्र मोठा विरोध आहे. मी आमच्या वरिष्ठ नेत्यांशी त्या ठिकाणी बोललेलो आहे. वरिष्ठ नेते या ठिकाणी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी बोललेले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की जर एवढा विरोध त्या ठिकाणी असेल तर पहिला ती सुनावणी त्या ठिकाणी रद्द करून त्या लोकांना विश्वासात घेऊन नेमके प्रकल्प काय आहे, तिथं काय होणार आहे हे सगळं ह्या गोष्टी त्या ठिकाणी जाणून घेऊन त्या 21 तारखेची सुनावणी बहुतेक माझ्या अंदाजे होणार नाही. लोकांना त्या ठिकाणी विश्वासात घेतलं जाईल आणि नंतरच पुढचं पाऊल त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. आता तुम्ही भारतीय जनता पक्षाचे नेते आहात, माजी आमदार अतुल बेनके, विद्यमान आमदार, सत्तेमध्ये आहात. असं असतानाही सुरेश वासगे यांना इथे आंदोलन करावं लागतंय. जनसुनावणी घेऊ नये म्हणून विद्यमान आमदारांना आजनावळ्याला बैठक घ्यावी लागते. वास्तविक संबंधित मंत्र्यांशी बोलून व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून ही जनसुनावणी अगोदर स्थगित का केली नाही? आज 5वा दिवस आहे. सुरेश वासगेंची तब्येत ढासळलेली आहे. शेवटी सगळेजण विद्यमान आमदार असतील किंवा माजी आमदार असतील हे संबंधित वरिष्ठांशी किंवा अधिकाऱ्यांशी त्यांचं पण बोलणं त्या ठिकाणी चालू आहे. विद्यमान आमदार शेवटी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत. ते त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी विरोध आहे. आणि खरं तर आमदार साहेबांनी इथं हे घेण्यापेक्षा मला वाटतं वरिष्ठ मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याशी चर्चा करून वरिष्ठांवरूनच खऱ्या अर्थानं चर्चा करून याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही सुनावणी थांबवली पाहिजे. लोकांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे आणि नंतर हा प्रकल्प काय आहे, तिथं काय नेमकी होणार आहे, किती क्षेत्र जाणार आहे, कुठलं जाणार आहे
मग आता लोकांच्या तिथल्या भावना काय आहेत हे लक्षात घेऊन माझं म्हणणं हे सगळं प्रोसेस त्या ठिकाणी करावा, नंतरच हा प्रकल्पाच्या ठिकाणी काय करायचं नंतर निर्णय घ्यावा. तुम्ही असं म्हणालात की आमचे वरिष्ठ जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांशी बोललेले, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेले आहेत. माझं त्यांचा विरोध. हा? बोला. नाही, माझं म्हणणं आहे, माझी 21 तारखेची सुनावणी आहे, ती सुनावणी माझ्या अंदाजे बहुतेक होणार नाही याची मला 100% त्या ठिकाणी खात्री आहे. कारण ज्यावेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की लोकांचा जेवढा आक्रोश तिथं असेल तर लोकांना त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नसेल तर ती सुनावणी पुढं जाईल. आणि म्हणून हे सगळं होत असताना सुरेश भाऊ उपोषणाला बसलेत. शेवटी एक कार्यकर्ता म्हणून लोकांचा हिताचा प्रश्न त्या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले, त्याला पाठिंबा देत असताना आमच्यासारखे सवडे, की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही काही श्रेयवादाची लढाई नाही. कोणाला श्रेय घ्यायचं, कोणी श्रेय घ्यायचं नाही घ्यायचं, हे राजकारणाचा भाग बाजूला ठेवून. कारण काही लोक आता इथे येऊनही काही राजकीय मुद्दे बोलतात. मला माहिती आपला प्रकल्पाला विरोध आहे, त्या प्रकल्पाच्या विरोधात संदर्भात या ठिकाणी आपण सुरेश भाऊला त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आहे. आणि म्हणून सगळेजण राजकीय पक्षाचे मंडळी या ठिकाणी आम्ही सुरेश भाऊ बरोबर आहे. आज जो अन्याय होणार आहे तो अन्याय आम्ही सहन करणार नाही, किंवा त्या समाजाला नेहमीच तो समाज वंचित राहिलेला आहे. तो समाज त्या ठिकाणी आजही कामासाठी किंवा व्यवसायासाठी बाहेर पडलेला असतो. आणि मग अशा समाजावर त्या ठिकाणी जर अन्याय होणार असेल तो आम्हाला कदापि मान्य नाही. आणि म्हणून शासन जरी आमचं असेल तर शासनानं त्याचा फेरविचार करून या गोष्टीचे गांभीर्याने विचार करायला हवा. 21 तारखेची जर सुनावणी रद्द होणार आहे, सुरेश वासगे यांना आव्हान काय? माझं सुरेश भाऊला खरं तर 4-5 दिवस त्या ठिकाणी बसलेलं आहे. एक त्याच्या नातेवाईकामध्ये एक दुःखाची घटना सुद्धा त्याची सासरे त्या ठिकाणी हे झालेली. माझं एवढंच या ठिकाणी विनंती राहणार आहे की माझ्या अंदाजे मी तुम्हाला छत्रपतीच्या पुतळ्यासमोर बसलेलो आहे की 21 तारखेची सुनावणी ही जवळजवळ कॅन्सल होणार आहे, ती होणार नाही. आणि म्हणून सुरेश भाऊंनी हे उपोषण इथं थांबावं अशी मी त्याला त्या ठिकाणी विनंती करणार. सुरेश भाऊ, तुम्ही नाना काय म्हणाले ते ऐकलं. 21 तारखेची जर सुनावणीच रद्द होणार आहे, तुमची भूमिका काय? साहेब, मी एका व्हॉट्सअप ग्रुपला मेसेजद्वारे पण ते पाहिलंय, मला काहींचे फोन पण आले, परंतु अजून कशी अधिकृत काय माहिती आली नाही. जर एखादं काय पत्र आलं जिल्हाधिकाऱ्यांचं किंवा काय लेखी जर कुठं अधिकृत माहिती आली तर नक्कीच आपण त्या गोष्टीवर विचार करू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जो हा लढा देतो, आपले जे गोरगरीब आदिवासी बांधव आहेत सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांचं सगळं म्हणणं ऐकून आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊ. मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की आज आदरणीय नाना या ठिकाणी आले, त्या साईडने आदरणीय शरदराव लेंडे साहेब आले, आणि त्यानंतर आदरणीय नाना भाजपचे जरी नेते जरी असते पण याच्यापेक्षा ते आमच्या आधारस्तंभ आहे, नारायणगावचे आधारस्तंभ आहे. ते आल्यामुळे मला जर थोडं अधिकचं बळ आलं, लढायला अजून त्या ठिकाणी ऊर्जा आली. आदरणीय लेंडे साहेब हे माझे नक्कीच त्या ठिकाणी राजकीय गुरु आहेत. बऱ्याच वेळा एका पक्षात काम करत असताना आदरणीय लेंडे साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही वाटचाल करतो. त्याच्यामुळं इकडून नाना आहेत, आदरणीय लेंडे साहेब या आधीच आम्हाला बळ आलेले आहे. आणि नक्कीच साहेब ज्यावेळेस अधिकृत माहिती प्राप्त होईल तर नक्कीच आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या गोष्टीला आपण विचार करू. 14 तारखेला आजनावळे या ठिकाणी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सगळ्या अधिकाऱ्यांची आणि सगळ्याच पुढाऱ्यांना एकत्र बोलवलेलं आहे. आपण तिथं नेमकं स्थानिक लोकांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊ आणि त्यातनं मार्ग काढू. तुम्ही त्या ठिकाणी बैठकीला जाणार? खरं तर काल आमदार साहेब या ठिकाणी आले होते. सरदादांनी मला सांगितलं आणि तब्येतीचं पाहून म्हणले थोडं स्थगित कर मला म्हणलं. आम्ही काय म्हणत नाही की तू उपोषण सोड करू, परंतु दादांना मी हे सांगितलं की दादांनी सांगितलं मला आज वेळेला बैठक लावली आहे, सगळं प्रशासन आहे. दादांना सांगितलं दादा काहीतरी निर्णय होऊ द्या, आउटपुट होऊ द्या, निर्णय आला तर आपण त्या गोष्टी विचार करू. काल आम्ही सगळेजण एकत्र बसलो, सगळे आपले आदिवासी बांधव जे शिष्टमंडळ आहे, जे सह्याद्री बचाव समितीचे दोन्ही समिती आहेत, तर सगळ्यांचं म्हणणं आलं की उद्या जे बैठक आहे ते सगळे आपले शिष्टमंडळ आपले सह्याद्री बचाव समितीचे सगळे जे सदस्य आहेत ते सगळे त्या मिटिंगला जातील. बैठकीतून जर काय योग्य निर्णय आला तर नक्कीच तिकडून समजा आल्यानंतर मग आपण त्या गोष्टीचा विचार करू. तर सगळे ज्यावेळेस शिष्टमंडळ ज्यावेळेस म्हणा, सगळे आदिवासी बांधव ज्यावेळेस आपल्याला त्या सगळ्या गोष्टी त्यांना समाधान वाटत,
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यांच्यासाठी आपण लढा उभा केलाय त्यांना जर समाधान वाटलं तर आपण त्या गोष्टीचा पुढचा विचार करतो. नाही तर अजूनही थोडं आता लढायला आता बळ आलेलं आहे, कारण इकडून नाना आले आणि नेंडे साहेब आले. नाही वाणी साहेब, तुम्ही आता ते म्हटले उद्या आमदार साहेब मला वाटतं राजनवाड्याला मिटिंग घेत आहे, तिथे सुरेश भाऊनी जाणं असं काय नाही. तिथल्या स्थानिक ज्यांच्यावर अन्याय होते त्या लोकांनी तिथं गेलं पाहिजे. तिथले सगळे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी येणार आहेत. आमदार साहेबांनी त्या ठिकाणी तिथं मिटिंग घ्यावी आणि तात्काळ जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन 21 तारखेला जिथे आहे ते थांबावं, ते पुढं ढकलावं आणि मग जे काही लोकांचा तिथं आक्रोश आहे, जे काही म्हणणं येणार आहे, जे काही लोकांचे आक्रोश त्या ठिकाणी येणार आहे हे सगळं मांडून नंतर जो काय निर्णय घ्यायचा आहे, हा प्रकल्प वाईट आहे, तिथं काय होणार आहे, त्याच्यापासून काय लोकांना फायदा होणार आहे हे नंतर त्या ठिकाणी लोकांना विश्वासात घेऊन नंतर ज्याचा निर्णय ते लोक सांगतील ना त्यांना काय येते. पण उद्या मला वाटतं आमदार साहेब तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण असताना त्यांनी तिथून जे लोकांना त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं, त्यांनी जी मिटिंग लावली असेल कदाचित तिथल्या लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठीच लावली असेल, ते ऐकून कदाचित ते उद्या कलेक्टर ऑफिसला जाऊन किंवा वरिष्ठांशी मुख्यमंत्र्यांशी त्यांच्याशी बोलून ते चर्चा करून ती सुनावणी पुढे ढकलण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. उपोषणाचा 5वा दिवस आहे. सुरेश वाजगे यांची व्हील पॉवर स्ट्रॉंग आहे म्हणून ते खणखणीत बोलतात, हा भाग वेगळा आहे. प्रश्न असा आहे तुम्ही तिघेही सत्तेमध्ये आहात, सुनावणी रद्द करून स्थानिक लोकांची बैठक घेऊ शकत होते. ठीक आहे ना, आता एक दिवस तर उद्याचा प्रश्न आहे. उद्याची तिथली मिटिंग झाल्यानंतर तातडीने किंवा ते कोण उद्या कमी जास्त काय जबाबदार कोण? आम्ही आहे त्याच्या पाठीशी, तुम्ही काय काळजी करू. साहेब जसं नानांनी सांगितलं तसं उद्याच्या बैठकीला जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी जे त्या बाधित क्षेत्रामध्ये जे गाव आहे त्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्या बैठकीला जावं. शेवटी आज आपल्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आज आपल्या त्या ठिकाणी जीवनमरणाचा प्रश्न आहे. आपण ज्या भातशेतीवर अवलंबून आहे ती आज जर शेतीच आपल्याला राहिली नाही तर आपण जगणार कसं, हा फार मोठा प्रश्न आदिवासी बांधव राहिला आहे. अनेक घरं बेघर होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. म्हणून उद्याची बैठक मला असं वाटतं महत्त्वाची आहे. सगळ्यांनी दोन्ही शिष्टमंडळ असेल, दोन्ही सह्याद्री बचाव समिती असेल, सगळ्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपला जो काही विरोध आहे जो आपण रोज या ठिकाणी व्यक्त करतोय तो त्या बैठकीत त्या ठिकाणी मांडावा, जेणेकरून सगळे अधिकारी, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या समोर तो सगळा विरोध त्या ठिकाणी त्यांच्या समोर दर्शवा, अशी माझ्या या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.